एक मिनिट वर झाला, इको कमी करा. आता लगेच आपल्याला विठ्ठल विठ्ठल गजर होईल, पुंडलिक वरदा होईल, सगळ्यांना फुलं मिळालेत. आता पहिल्यांदा आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांचा गजर झाला की त्यावेळेस सगळ्यांनी फुलं उधळायची. विठाला विठाला कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु महाराज की जगद्गुरु दीड मिनिट लेट झालं जरा, पण ओढला आपण. विठाला विठाला तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिनी केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वया तारी एल्या जैशालाया, धन्य तुकोबा समर्थ जिनी केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, म्हणे रामेश्वर भट्टद्विजा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ. विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकं यदातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विदीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आइए हनुमंता विराजिए, कथा करुमति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरो पधारिये पवन कुमार. मंगल भावन अमंगल हारे, द्रव सुधा शरद अजिर बिहारी. मंगल भवन अमंगल हारी, उमा सहित जही जपत त्रिपुरारी. सब सुखला है तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारोह तीनों लोक हाकते कावे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनाव. नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. संकट तय हनुमान छुड़ावी, मन क्रम वचन ध्यान जो लाग. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. विठ्ठल तुकाराम
राम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जिनी केला हा पुरुषार्थ. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संत सज्जन तथागत भक्तिमती माता जनता जनार्दनाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री यांचा जगद्गुरु तुकोबारायांचे वर्णन करणारा उत्कृष्ट असा अभंग सेवेसाठी निवडला. विठला 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 अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. आपल्या या परमपवित्र श्री क्षेत्र प्रति पंढरपूर, मला वाटतं स्वानंद सुख निवासी सद्गुरू कडूजी बाबा शिंदे यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या या दरकवाडी नगरीमध्ये आज हा जो कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला, याचं कारण सर्वांना माहिती आहे. श्री सिद्धांत आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बोरगाव मठ ते शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज यांचं श्री क्षेत्र पैठण इथपर्यंत चालणारी ही पायी दिंडी आणि या दिंडीचा मुक्काम आणि या मुक्कामावरती असलेलं हे जगद्गुरु तुकोबारा यांच्या बीजेच्या निमित्तानं असलेलं कीर्तन. विठला विठला परमार्थ प्रेमी असणारे, सर्वांचं श्रद्धास्थान असणारे, सर्वांच्या हृदयाचा काळजाचा ठाव घेणारे, गोड बोलणारे आणि त्याप्रमाणे प्रसंगावधान कटू बोलणारे, कटू बोलणंही ज्यांचं ज्याला गोड वाटतं असे सर्वांचे लाडके असणारे मार्तंडजी महाराज यांनी हा सुरू केलेला उपक्रम अगदी स्तुत्य आहे. म्हणून त्या महाराजांना आणि त्यांच्या सोबत चालणारी सगळी भक्तमंडळी यांना नारदाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात आणि तुम्हाला मानाचा मुजरा. विठाला विठाला आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी असणारा हा भव्य दिव्य महामहोत्सव, मला असं वाटत नव्हतं महाराज की या दिंडीमध्ये असं एवढं भव्य स्वरूप असेल. रस्त्यानं येताना असा विचार करत होतो की 200-300 लोक असतील, कोणी कुठे बसतील, कोणी कुठे बसतील, दिवसभर दमतात, रात्री झोपतील, कोणाचं कीर्तनात लक्ष सुद्धा लागणार नाही अशी मी मनोमनी कल्पना करत होतो. पण इथं पाहिलं तर दिवसभर चालून सुद्धा, एवढे थकल्यानंतर सुद्धा, एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रखरत्या उन्हामध्ये आपण चालत या ठिकाणी संध्याकाळी आल्यानंतर थकलेले न जाणवता हरिपाठातला तुमचा उत्साह, कीर्तनातला तुमचा उत्साह आणि कीर्तनातून मिळणारी तुमची दात, याच्यावरून श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या अंगामध्ये किती शक्ती देत आहेत त्याचं दर्शन मी रात्री घेतलं. म्हणून अशी ही भक्ती आणि शक्ती याचा हा संगम म्हणजे चालू असलेली ही मार्तंड बाबाची पायी दिंडी सोहळा. इवले शिरूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले वेचिता अति बहारू कळियासी आला. पण छोटस लावलेलं हे रोप, आणि रोप लावल्यानंतर त्याचा मोठा हासा वटवृक्ष झाला आणि या वटवृक्षाची वाढ मला वाटतं 12 म्हणजे एक तपपूर्ती सोहळा या ठिकाणी चालू आहे. दुसऱ्या तपाला पुढे सुरुवात होणार आहे. आज आता
पैठणला जाईपर्यंत 10 लोकांची असणारी दिंडी तिच्यात 0 वाढला, 100 झाले. 100च्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये यावर्षी 0 वाढून 1000च्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. आलं जवळजवळ. मला वाटतं 12 वर्ष 1200 लोक, 13 वर्ष 1300 लोक, 14 वर्ष 1400 लोक, अशी ही जी वाढत जाणारी भक्ती आहे. आणि ही भक्तीची वेल अशीच फुलत जाऊन आणि तुमच्याकडून दुसरी तपपूर्ती, तिसरी तपपूर्ती असा हा तुमचा भक्तीचा प्रवाह द्विगुणित होत राहो, हीच भगवत चरणारविंदी सविनय सदिच्छा व्यक्त करतो. आणि हे चालत असताना हे एकट्याचं काम नाही. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. मग महाराजांनी जरी सर्व ही भक्त मंडळी एकत्रित जमा केली आणि एकत्रित येऊन हा भक्ती सुखाचा आनंद लुटत असलात, तरी हे चालत असताना यांना प्रोत्साहन देण्यासाठी गाडी जरी चालत असली तर गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल तर गाडी लोटायची वेळ येते. आणि लोटून लोटून किती लोटणार आहे. तसं आपलं हे जे शरीर आहे, या शरीराला चालवणारं जे इंधन आहे ते म्हणजे अन्नदान आहे. आणि हे महान अन्नदानाचं कार्य प्रत्येक गावागावामध्ये चालत आलंय. आजही या ठिकाणी आजचे या वारकऱ्यांना अन्नदान देणारे परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण परमपूज्य परमस्नेही परमनामधारक काकाजी जगन्नाथ वाघ, टाळी होऊ द्या. तसेच त्यांच्या जोडीला असलेले जगन्नाथजी, गजाननजी जगन्नाथ. मग मी तेच सांगत होतो. मी तर पाहिलं नाही, माझं चाललंय अंदाजी. जगन्नाथजी गजानन वाघ, एकदा जोडीसाठी टाळी होऊ द्या. आणि त्यामधून गावामधून होणारा गावकऱ्यांचा वारकऱ्यावरती होणारा हा प्रेमाचा पुष्पाच्या द्वारे होणारा वर्षाव. परमार्थाचं बालपण खानदेश, जळगाव, रावेर, फैजपूर, सावदा, यावल, चिनावल, भुसावल. परमार्थाचं तारुण्यपण मराठवाडा. आमच्या गावाची शेव ओलांडली मराठवाड्याला सुरुवात झाली. त्या मराठवाड्यातला जो परमार्थ आहे त्याच्यामध्ये दम आहे, त्याच्यामध्ये जोर आहे, त्याच्यामध्ये जोश आहे. आणि ते चढत्या भाजनेचा परमार्थ पाहायचा असेल तर मराठवाड्यामध्ये जावं. अहो, साधा बकऱ्या चारणारा किरणदादा, बकऱ्या चारणारा पोरगा जर टाळ घेऊन उभा केला तर टीप मध्ये ठेईची चाल म्हणतो. हे परमार्थाचं तारुण्य पण आहे. म्हणून मी तुमच्या गावामध्ये आलो, मराठवाड्यात आलो म्हणून मराठवाड्याची स्तुती करतोय अशातला भाग नाही. माणसाने निंदा करू नये, स्तुती करू नये, पण वस्तुस्थिती वर्णन केल्याशिवाय राहू नये. ही स्तुती नाही, ही वस्तुस्थिती आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून तुम्ही परमार्थ करता, परमार्थ करणाऱ्यांचा परमार्थ तुम्ही करवून घेता. म्हणून असं हे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, म्हणून असा हा आनंद या ठिकाणी द्विगुणित होत होत आपण नाथ बाबाच्या पवित्र पावन तीर्थक्षेत्र म्हणजे प्रति काशी या ठिकाणी जाण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे पंचम वेद ज्यांनी तयार केला असे जगद्गुरु तुकोबाराय यांचा बीजेचा ही दिवस आजचाच आहे. 10 ते 12 वेळ होती. असं वाटते की कथा चरित्र सांगितलं जाईल. 12ला जन्म होईल, जय विठ्ठल आपला जन्म म्हणतो, वैकुंठ गमन होईल आणि मग नंतर महाप्रसाद होईल. पण सर्वांचं प्रेम, त्यामुळं थोडं लेटत आपण कसं गावत नाही. अगोदर त्याच्यासाठी वैकुंठ गमन सोहळा करून घेतला. विठाला विठाला विठाला. मला सांगा, आज नाथ बाबा जगद्गुरु तुकोबाराय
माऊली ज्ञानोबराय या समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांनी जर अवतार घेतला नसता तर आज आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन हा भक्ती सुखाचा आनंद उपभोगू शकलो नसतो. मग हा जो उपकार आहेत त्या संतांचे आहेत. त्या संतांनी अवतार घेतला म्हणून आज या ठिकाणी तरकवाडी नगरीमध्ये या ठिकाणी हा भक्तीचा सोहळा आपण उपभोगतो आहोत. उपकार त्या संतांचे आहेत. त्या संतांनी या जगताचा सर्वे केला. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. या दुःखी समाजाला सुख प्राप्त करून देण्यासाठी आणि या अधोगतीच्या मार्गाने भरकटत जाणारा मानव देहधारी जीवात्मा याला आत्मसुख प्राप्त करून देण्यासाठी या संतांनी या जीवाचं रान केलं आणि हे भक्तीचं दालन सर्वांसाठी खुलं करून दिलं. बर का केलं हे एवढं? बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. बुडत असलेल्या समाजाची त्यांना दया आली आणि दयेपोटी त्यांनी आमच्यासाठी हे भक्तीचं दालन तयार केलं. आपल्या उद्धारासाठी ते या भूतलावरती आलेत. म्हणून येणाऱ्यांचे 3 वर्ग पडतात. बाबा मुद्दे, मुद्द्यानं बोलावं, मुद्दे सांगत गुद्दे मारावे. 3 वर्ग आहेत, ध्यानात ठेवा. पहिला वर्ग यावंच लागतं, दुसरा वर्ग आणावं लागतो आणि तिसरा वर्ग आपण होऊन येतात. यावंच लागतं तो म्हणजे जीव. जीवाला यावंच लागतं का? अगा कर्मी जय उरावी दैते ही सुख दुःखी फळावी आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आपण जे केलेले कर्म आहेत त्या कर्माचे भोग भोगण्यासाठी या जीवाला या भूतलावर यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून या जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण जन्माला आलो की कर्म करतो, कर्म केल्यानंतर वासना शिल्लक राहते, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा कर्म करतो. मग हे केलेले कर्म त्या कर्माचे भोग या जीवाला भोगावेच लागतात. म्हणून पुढचं सुखदुःख जर तुम्हाला घालवायचं असेल तर हा मानव देह मिळाला याच्यामध्ये आलात ना, चांगले कर्म करा आणि चांगले कर्म करून जीवनाचं कल्याण करून घ्या. चांगलं करा, तुमचं चांगलं होईल. चांगलं जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. चांगलं जर काय असेल तर हे शरीर आहे. शरीर उत्तम, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले. शरीर सुखाचे भोसले, शरीर सुखाचे भोसले, शरीर सुखाचे भोसले, शरीर सुखाचे भोसले. शरीर सार होय गेले, साध्य होय केले, साध्य होय केले, साध्य शरीर साधले परब्रह्म, शरीर साधले परब्रह्म, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषोले, शरीर साध्य होय शरीर साधिले परब्रह्म. शरीर उत्तम चांगले. मग उत्तम कोणतं, चांगलं कोणतं? जे परमार्थ करतं. शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार. इकडे त्याचा वाईटपणाही दाखवला आणि इकडे चांगलाहीपणा दाखवला. वाईट किती आहे? शरीर एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. दुःखाचं कोठार आहे, दुर्गंधीचं थार आहे. मला सांगा, या शरीरातून निघणारा जो द्रव्य आहे कोणता चांगला आहे? अंगातून
घाम, घामाची दुर्गंधी, डोळ्यातून चिपडं, नाकातून. बरं, सगळ्याचा कार्यक्रम सारखा आहे. इथं गरीब श्रीमंताचा भेद आहे का? असं आहे का कधी का गरीबाच्या पोराच्या नाकातून शेंबूड येतो, श्रीमंताच्या पोराच्या नाकातून आंब्याचा रस येतो? असं आहे का? नाही. हे शरीर दुर्गंधीचा थार आहे, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीरासारखी घाण वस्तू या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. किती घाण आहे बघा. एकदा काय झालं, गुरुने शिष्याला सांगितलं की तू गावामध्ये जा आणि सगळ्यात जी घाण वस्तू असेल ती घेऊन ये. शरीर किती घाण आहे ते सांगतो. जी घाण वस्तू असेल ती घेऊन ये. मग माणूस जाऊन जाऊन कुठं जाणार? आपण गावाच्या बाहेर केलेला कार्यक्रम, तिथं गेला, त्यानं खापर नेलं, ते साहित्य नेलं, ती घाण भरायला लागला. ती घाण भरत असताना त्या घाणीला वाचा फुटली आणि ती घाण म्हणायला लागली, हे मूर्खा, मला स्पर्श करू नको. कोण म्हणतं? घाण. तो म्हणे घाणच घाण मला मूर्खात काढते. मला मूर्ख म्हणण्याचं कारण काय? मग त्या घाणीनं तिचा पूर्व इतिहास सांगितला. ती म्हणायला लागली, अरे काल मी बदनापूरच्या हॉटेलमध्ये काचाच्या अलमारीत जिलेबीच्या रूपाने पिवळी धम्मक बसले होते. तुझ्यासारखा एक भला ग्रस्त आला, त्यानं पावशेर जिलेबी मागितली आणि तिच्यात मला नंबर लागला आणि रात्रभर तुझ्या शरीराचा स्पर्श केला, सहवास केला, आज मला ही अवस्था प्राप्त झाली. असं मशीन आहे, याच्यामध्ये काही टाका त्याचं तेच होतं. विठाला विठाला विठाला. एवढं हे शरीर घाण आहे, पण शरीर उत्तम चांगले का म्हटलं? तर पशु का हो तपनैया, नरका कछुना होय, पण एक बार नर करणी करे, सो नरका नारायण होय. नराचा नारायण होण्याची ताकद या देहामध्ये आहे. पशु का हो तपनैया सगळ्याच उपयोगाला येते, है की नाही? गाईचं शेण पवित्र आहे, गाईचं गोमूत्र पवित्र आहे. आपलं काय? आपलं गोमूत्र, आपलं शेण नाही. पशु पक्ष्याचं बैल. दादा आता जाता जाता सांगून जातो, सगळे शेतकरी आहेत, आता एका घंट्यात काय काय सांगणार आहे. बैल मेला, त्याचं जे शिंग आहे ते शिंग आतून पोकळ राहतं, त्याच्यामध्ये माती भरा आणि ते 3 महिने ठेवा उन्हाळ्याचे, आणि नंतर तुम्ही जी कपाशी लावेल त्याच्या बुडाजवळ टाका. त्याची सुपीक शेती, सुपीक माती तयार होते आणि ते खत तयार होतं. एवढी ताकद त्या बैलाच्या शिंगात आहे. मेलेला बैल, त्याचं कातडं होतं, त्याचं कातडं उपयोगाला येतं. हे जे वाजवत आहेत आता शंकर बाबा, हे हरणाचं कातडं, बैलाचं कातडं, एवढे भाग्यवान आहेत ते कातडे. एवढे भाग्यवान आहेत ते कातडे. जर भगवान महाराजनं म्हणलं विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठलच वाजव, विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा तुकाराम कोण म्हणू राहिलं? मरेल जनावराचं कातड म्हणू राहिलं, पण कीर्तनात थोबाडा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. विठाला विठाला. म्हणून हे जे शरीर आहे हे उत्तम म्हटलं, याचं कारण यानं तुम्ही चांगले कर्म करा आणि तुमचं चांगलं होईल. चांगलं करण्यासाठी मिळालेला हा देह आहे. कर्म करा चांगले. म्हणून मनुष्य प्राणी, इतर प्राणी. मी कॉलेजला गेलो होतो मुंबईला, अंबरनाथला कीर्तन होतं आणि तिथं लेक्चररने मला प्रश्न विचारला, बाबा
महाराज, मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी फरक स्पष्ट करा. म्हटलं आता लेक्चरर हे पिंजून सांगायची काय गरज आहे. मी म्हटलं मनुष्य प्राणी आणि इतर प्राणी यांच्यातला फरक असा आहे, इतर प्राणी हे स्वराववेदी आहेत, मनुष्य प्राणी हा स्वराववेदी अधिक अर्थाववेदी आहे. कळालं? कळालं का तुम्हाला? नाही कळालं? आता समजून सांगतो, सोपं करून सांगतो. इतर प्राणी हे स्वराववेदी आहेत, म्हणजे त्यांना स्वर कळतो. उदाहरणार्थ बैल, बैलाला तुम्ही बोलवा, मालक बोलवतो बैला, यो बाशिंग्या, यो यो यो. तो बैल हा लागलं की मालक असं चोळायला लागला की मान, चोळायला लागला की मान, बाशिंग्या माझ्या बाशिंग्या यो. पोळी चोळायला लागला, त्याच्या मानावर मान टाकतो. त्याला कळालं माझ्या मालकाचं प्रेम उतवालं. पण तोच बाशिंग्या जर तुम्ही शर्यतीमध्ये गाडीला जुंपला आणि मालकानं हातामध्ये चाबूक घेतला आणि ललकारी ठोकली, ए बाशिंग्या, तोच बैल पाठीवर शेपूट टाकून चिंग चिंग चिंगाट पळतो. त्याला स्वर कळाला, त्याला फक्त स्वर कळतो. मालक माझ्यावर का रागावला याचं सारासार विचार करण्याचं ज्ञान नाही त्याजवळ. कोणताही प्राणी घ्या तुम्ही, उदाहरणार्थ कुत्र, कुत्र्याला जवळ बोलवा, टॉमी, ए टॉमी, कम ऑन टॉमी, कम ऑन. आपलं नाही ते कुत्र, विदेशी. आपल्या कुत्र्याची ॲलर्जी आहे. मग कुत्रे पाळतात. म्हटलं दादा कुत्रे पाळतात, म्हणलं कुत्रे, कुत्रे पाळतात, कुत्रे पाळतात, म्हणलं कुत्रे पाळतात, कुत्रे पाळतात, म्हणलं कुत्रे पाळतात, कुत्रे. मायबाप सांभाळायचं त्याला रोग येतो. कुत्रे पाळतात, कुत्रे. तुपाची पोळी खाऊ घालतेत आणि ते बी खातेत. कोण? कुत्रे. वाढणारे आलं तुमच्या लक्षात. टॉमी यो, कम ऑन टॉमी, कम ऑन. आलं कुत्र्याला, टॉमी कम ऑन, कम ऑन टॉमी. घरलं त्याचं मोड त्याच्या तोंडात तोंडाला पप्प्यान पप्प्यान. इतकं प्रेम उतवालं ते त्याचं अंग चाटायला लागलं. अंग चाटता चाटता गाल चाटायला लागलं आणि गाल चाटता चाटता त्या कुत्र्यानं याच्या तोंडात तोंड घातलं आणि तो असं आणि तो लोटायला लागला तर त्याचे नख याच्या अंगाला लागले. टॉमी टॉमी यू, कम ऑन टॉमी. जसे नख लागले रगत निघलं, याला राग आला, हातात काढूकनं घेतलं आणि जे फेकून मारलं त्याला. सगळ्याचे आवाज येत, पण एका घंट्यात काय सांगणार. मालक माझ्यावर का रागावला, माझं काय चुकलं आणि त्या चुकीची दुरुस्ती कशाने होईल याचा सारासार विचार करण्याची ताकद इतर प्राण्यात नाही. त्याला फक्त स्वर कळतो. पण माझं काय चुकलं, त्या चुकीची दुरुस्ती कशाने करता येईल सारासार विचार करण्याची ताकद या मानव देहामध्ये आहे. म्हणून हा मिळालेला मानव देह याच्यातून तुम्ही परमार्थ करा. किती सुंदर देह. क्या भोव सोन दालनाने तुझं है बनवाई, राम औटात गा मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख जे सोया नाग जमाना खोया. याच्यासाठी त्याला का देह खाया पिया, कुछ भी खाया आणि कुछ भी खोया. आडव्या उभ्या पार्टीचा सभासद, आडवी आणि उभी, काय समजतो काय.
याच्यासाठी दिलाय का? नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने ते जोडशी नारायण नासे जीव पण भवरोग. पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी. जे या पायाने तीर्थयात्रा करून राहिले त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई. हे परमार्थ करण्यासाठी दिलेलं साधन आहे, त्याचा तुम्ही सदुपयोग करून घेताय म्हणून तुम्हाला नारदाच्या गादीवरून साष्टांग प्रणिपात. आणि तुम्ही भाग्यवान की तुम्हाला असे महात्मे लाभलेत. मार्तंडजी महाराजांच्या सारखे मिळत नाही असे हिरे. लय हाल भोगावं लागतात, हाल. साधी शीतावून भाताची परीक्षा करा. आपल्या घरामध्ये 4 लोक जर असले तर 4चे 4 मत राहतात. कार भालेले त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. आज 1000-1200 लोक सांभाळ नाही. आणि वृत्ती तितक्या प्रवृत्ती आहेत. सगळ्यांची मतं सारखी नाहीत. सगळ्यांना धरून सांभाळून चालावं लागतं. विठाला विठाला माझाही नारदाच्या गादीवरून त्यांना साष्टांग प्रणिपात. कारण या भक्तांना परमार्थाची वाट दाखवून त्यांचं बोट धरून ते मुक्कामापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. गुरु वेगळे, सद्गुरु वेगळे. जे वाट दाखवतात ते गुरु आणि जे बोट धरून मुक्कामापर्यंत पोहोचवतात ते सद्गुरु. बाबा बोट धरून पैठणपर्यंत पोहोचवतायत. त्यांचं कार्य महान आहे. त्यांच्या कार्याला सलाम. विठाला विठाला. आजचं जगाचं चित्र विचित्र आहे बाबा. वाट दाखवणारे ध्यानावर नाही आणि अशात तुम्हाला बोट धरून चालवणारे भेटले. वाट दाखवणारे मी सिधी नाही. वाट दाखवणारे. एक बाबा चालले रस्त्यानं. पोरं खेळत होते. पोरं खेळत होते. पोरं गेला तिथं. बाबा गेले. इकडे ये रे. इकडे ये ना. अरे तू नाही. ते बाबा म्हणे त्या पोराला. ते खेळत होते. इकडे ये रे. ते पोरग आलं जवळ. काय बाबा? करे मला पांडुरंग पाटलाच्या घरी जायचं. पांडुरंग पाटलाचं घर कुठे? तुम्ही आता असं करा. इथून आता सरळ जा पुढे. पुढे गेल्यानंतर तिथं एक वडाचं झाड आहे आणि तिथून 3 रस्ते फुटतात म्हणे. गावाच्या बाहेर खेळायला येल होते ते पोरं. 3 रस्ते फुटतात. डाव्या हाताचा रस्ता सोडून द्या. उजव्या हाताचा रस्ता सोडून द्या. मधल्या रस्त्यानं जा. मधल्या रस्त्यानं काही अंतरावर गेले की पुढे तुम्हाला 3 कमानी लागतील. मग डाव्या हाताची कमान सोडून द्या. उजव्या हाताची कमान सोडून द्या. मधल्या कमानीतून घुसा. मधल्या कमानीतून गावात प्रवेश केला की पुन्हा तिथे 3 गल्ल्या लागतील. डावी गल्ली सोडून द्या. उजवी गल्ली सोडून द्या. मधल्या गल्लीतून घुसा. मधल्या गल्लीतून तुम्ही काय अंतरावर गेले की त्या ठिकाणी तुम्हाला 3 बंगले लागतील. आणि त्या 3 बंगल्यातला डावा बंगला सोडून द्या. उजवा बंगला सोडून द्या. मधल्या बंगल्यामध्ये घुसा. मधल्या बंगल्यामध्ये घुसल्यानंतर तिथं एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये 3 कपाट आहेत गोदरेजचे. डाव्या हाताचं कपाट सोडून द्या. उजव्या हाताचं कपाट सोडून द्या. मधलं कपाट उघडा. मधल्या कपाटामध्ये पुन्हा 3 कप्पे आहेत. त्यातला डाव्या हाताचा कप्पा सोडून द्या. उजव्या हातातला कप्पा सोडून द्या. मधला कप्पा उघडा. मधला कप्पा उघडला की त्याच्यामध्ये एक पाकिट आहे आणि त्या पाकिटामध्ये 3 कप्पे आहेत. डाव्या हाताचा कप्पा सोडून द्या. उजव्या हाताचा कप्पा सोडून द्या. मधला कप्पा उघडा. आणि त्या मधल्या कप्प्यामध्ये मायाचा फोटो आहे. आणि त्या मायची शपथ घेऊन सांगतो मला पांडुरंग पाटलाचं घर माहित नाही. असे जर हिरे असले रस्ते दाखवणारे, असे दाखवणाऱ्यांचं जग विचित्र चित्र आहे. पण अशा या विचित्र चित्रामध्ये आमचे हरिभक्त परायण मार्तंड महाराज बोट धरून मुक्कामापर्यंत पोहोचवतात. विठाला विठाला. म्हणून हा परमार्थ जेणेकरून तुम्ही पायी चालून राहिले तुम्ही भाग्यवान आहे. तुमच्या हातून 3 तप घडतायत. तुम्ही शरीराने चालता
कायिक पाप, कायिक तप. मुखाने म्हणत चालता बांधला शेकणात ज्ञानोबाराया माझ्या तुको बाराया. नंतर घेणार मी. हे गजर करत आपण चाललो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. हा गजर चालला, या मुखानं चालला, म्हणून तुमचं वाचिक तप होते. कायिक, वाचिक. आणि आता तुमचं मन कुठे? की आधी कवा आम्ही नाथ बाबाच्या त्या नाथ सागराजवळ जांभूळवनात जातो, आणि कधी आमचा हा देह त्या नाथ बाबाच्या पैठणमध्ये नेतो. ही तुमच्या अंतकरणामध्ये मन तुमचं तिकडं धावतंय, म्हणून ही मानसिकता आहे तुमची. म्हणजे मन घरी आहे का आता का तिकडे? मग मानसिक, कायिक आणि वाचिक हे तिन्ही तप तुमच्या हातून घडतायत. आणि हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. असं जर तुम्ही कर्तव्य केलं तर तुमच्या पाठीमागचा जन्म मरणाचा फेरा चुकेल. म्हणून याच्यासाठी चांगले कर्म करा, तुमचं चांगलं होईल. पण वाईट कर्म करतो, चांगलं नुसतं चांगलंच करत नाही, चांगलं आणि वाईट दोन्हीचं मिश्रण म्हणजे आमचं जीवन आहे. मग चांगल्या कर्माचं फल सुख आणि वाईट कर्माचं फल आम्हाला दुःख भेटतंय. म्हणून जसे जसे आम्ही कर्म केले तसे तसे त्या कर्माचे भोग या जीवाला भोगावंच लागतात. जीवाला भोगावं लागतील नवल नाही. या कर्मानं देवाच्या बापाला सोडलं नाही. प्रभू रामचंद्रजींना वनवास मागचं कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला. वियोग घडला सीता देवी. सीतामाईचा वियोग मागचे कर्म आहे. हे मोठ्याचे भोग सांगू राहिलं मी. मोठे तुम्ही आम्ही नाही. दरिया में खसखस किस खेत की मुली. अरे मुली तो मुली लेकिन वो भी मामूली. देवादिकांना सोडलं नाही, देवाच्या बापाला सोडलं नाही या कर्मानं. कर्मे दशरथ वियोगे मेला. 3 ब्रह्महत्या राजा दशरथ, बाळ श्रावण आणि आई वडील 3 ब्रह्महत्या राजा दशरथजीकडनं घडल्या. फक्त दिग्दर्शन करत चाललो. पतन सांगितलंय, पतन. कर्मानं देवाला सोडलं, देवाच्या बापाला सोडलं नाही. मग आम्हाला काय सोडणार आहे? एक नदी होती. झोपणार भाऊ? हो झोपणार भाऊ. तुम्ही नका भाऊ. झोपलं नाही कोणी. आली असं चाललं जाईन दगड मारून पाहिला. नदी दोन्ही थड्या फुल भरेल. दादो दोन्ही थड्या फुल भरेल म्हणलं नदी. आणि नदीच्या पलीकडच्या काठावर उंट होता आणि इकडच्या काठावर बकरी होती. बकरी. आता तिला पलीकडच्या काठावर जायचं आणि उंटाला इकडे यायचं. उंटानं हिंमत मारली, पाण्यात प्रवेश केला, पैल तीराला आला. मग आल्यानंतर इकडं बकरी होती, ती तिकडं जायचं होतं. मग ती गेली उंटाजवळ. उंट दादा काय म्हणते बकरी? जय हरी. जय हरी. काय म्हणते? दादा मला पलीकडच्या काठावर जायचंय. बर मग तुम्ही तिकडनं आलात, पाणी किती खोल आहे, माझ्या गुडघ्यापर्यंत येईल का? कोण म्हणतं? बकरी. कोणाला म्हणती? तो उंट म्हणतो व माय माय पाठ येऊन पाणी चाललं आणि तुझे पाय काय टीजभर. अरे जिथं उंटाच्या पाठीवरून पाणी चाललं तिथं बकरीची काय कथा. तसं या कर्मानं देवाधिकांना सोडलं नाही, या जीवाची काय कथा. म्हणून हे भोग या जीवाला भोगावंच लागतात. म्हणून भोगण्यासाठी या जीवाला या भूतलावर यावंच लागतं. मग यावंच लागतं म्हणून ते जीव. दुसरा वर्ग त्याला आणावं लागतं. आणावा लागतो तो म्हणजे देव. देवाला आणावं लागलं. आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. आणावा लागतो तो देव. यावंच लागतं तो जीव. आणावा लागतो तो देव. आणि आपण होऊन येतात ते म्हणजे संत. नाही समजलं? सोपं करून सांगतो बघा. कोर्ट पाहिले? कोर्ट
दादो कोर्ट पाहिलं ना, कोर्टामध्ये 3 प्रकारची लोक आहेत. एक आरोपी, एक न्यायाधीश आणि एक वकील. जीव हा, जगत हे कोर्ट आहे, जीव हा आरोपी आहे, भगवंत हा न्यायाधीश आहे आणि संत हे वकील आहेत. मग वकिलाचं काम काय? किती घायाळ केस असली तरी तिला निर्दोष सोडवणे. किती घायाळ केस होती वाल्या कोळ्याची, नारद रूपी वकील आले, निर्दोष सोडलं. केले रामायण रामाधी. म्हणून या आरोपीला आम्हाला या जन्म मरणाच्या फेऱ्यातून, बंधनातून मुक्त करण्यासाठी संत आले. यावंच लागतं, आणावा लागला. अन आपण होऊन येतात संत, आपण होऊन येतात. तुकोबरा इथले राहणारे नाही. बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. ज्या संतांनी आम्हाला मार्ग दाखवला त्या वाटेनं या जगानं चालावं. जग लावावे सत्पंथी हेची साधूची पैवृत्ती. म्हणजे या जग भक्ती पंथाला लावण्यासाठी त्या संतांनी अवतार घेतला. आणि असे अनंत संतांचे अवतार आहेत. जन्म नाही, जन्म तुमचा आमचा आहे, संतांचा अवतार आहे. अव म्हणजे तृतरती नावाचा धातू आहे संस्कृत मध्ये. तृतरती म्हणजे तारणे, आणि अव हा उपसरा लागला म्हणजे ते वरून खाली आले. ते स्वतःहून येतात आणि त्यांना वाटेल तेव्हा ते जातात. येण्या जाण्यामध्ये ते स्वतंत्र आहेत. त्यांना जन्म मरण नाही. येतो जातो आम्ही देवाचे सांगाती. आपल्याला माहित आहे नाथ बाबांच्या तिथं पैठणचं आपण कथेमध्ये नेहमी 12 वर्षापासून चाललंय तुमचं, तुम्हाला सगळं माहिती आहे. पण आता प्रसंगावधान, एका बाईला पोरगी वाटी लावायची होती, ती चालली होती सासरी. सासरी जात असताना तिकडून नाथबाबांना समाधी घ्यायची ठरवलं, चालली यात्रा. ती बाई म्हणते, मा येले बी आजच मारायचं होतं का? तटकन उठले, बाई तुही पोरगी पहिली वाटी लावून घ्या, आम्ही उद्या जाऊ. आपलं असं आहे का? नाही, आपल्याला जावंच लागतं. कवा आएगा जब बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. आपल्याला जायचं एक दिवस, जावंच लागणार आहे. संतांचं तसं नाही. कर्मनेने धर्मनेने नेने आणि काही ज्ञानदेव म्हणे आम्हा येणे जाणे नाही. आम्हाला येणंही नाही आणि आम्हाला जाणंही. येण्या जाण्यामध्ये आम्ही स्वतंत्र आहोत. मग ते आलेत, आपण होऊन आलेत. आले कशासाठी? जग उद्धारण्यासाठी. तुमच्या आमच्या जडजीवाचा उद्धार उद्धाराया जना, उद्धाराया जना. धराया कारण उद्धाराया जन जडजीवा. जडजीवांचा उद्धार करण्यासाठी संत अवताराला झालेत. पण अवताराला आल्यानंतर ज्या ज्या संतांनी अवतार घेतला त्या त्या संतांचा त्या समाजानं छळ केला. समाजाला संत कळले नाही. कळले पण केव्हा? ते गेल्यानंतर. मनुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं महत्व माणसाला कळत नाही.
आई वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्याला सीधं सांभाळत नाही, वाळेल तुकडे देतो. आणि मायबाप गेले की मग कावळ्याला बाप बनवतो आणि त्याला बुंदी खाऊ घालतो. अरे मेल्यावर कावळ्याला बाप बनवून बुंदी खाऊ घातल्यापेक्षा जित्यापणी त्याला चटणी भाकर खायला द्या, भगवान परमात्मा प्रसन्न होतील. म्हणून आई वडिलाचं महत्व गेल्यावर कळतं. आपलं सामान्याची गोष्ट नाही महाराज. कैकेयीला भरत कळाले नाही, यशोदा मैयाला कृष्ण कन्हैया कळाले नाही, तर समाजाला संत कळाले नाही. जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचा छळ केला. माऊलीचा किती छळ केला सगळं सर्वे करून घ्या. जगद्गुरु तुकोबाराय यांनी सहन केले जगाचे आघात. तोची संत सोशी जगाचे आघात. आणि आघात सहन करून रांजल्या गांजल्यांची त्यांनी सेवा केली. बाबा काय करतायत? सेवाचे नाही एक रंगले गांजले त्याशी म्हणे पुली तोची साधू देवते त्याची जाणावा तोही साधू तोजी साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. तोच साधू आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले त्यांचे आघात सहन केलेत. या समाजानं त्या संतांचा छळ केला, प्रत्येक संतांचा. आज ज्यांचं वैकुंठ गमन सोहळा आहे त्यांचाही छळ केला. पण त्या छळामध्ये पारंगत होऊन पास होऊन त्यांनी आपला गड जिंकला, योग्य मुक्कामावर पोहोचले. शेवटी ज्यांनी ज्यांनी त्यांचा छळ केला त्यांना पश्चाताप करण्याची पाळी आली. विठाला विठ्ठल ज्यांनी काठीनं बनवलं त्यांचे हात पाय चेपायला गेलेत. मंबाजी बोला. ज्यांनी काव्य तयार केलं त्यांचं काव्य त्यांनी त्या ठिकाणी बुडवायचा प्रयत्न केला. मग असे जे तुकोबारायांचे जे कट्टर विरोधक, त्या कट्टर विरोधकांनी तुकोबारायांचं वर्णन करावं. या कट्टर विरोधापैकी असणारे रामेश्वर भट्ट यांनी एवढ्या परीक्षा घेतल्या आणि शेवटी त्या परीक्षेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय पास झाले. संतांनी चमत्कार करत नसतात आणि केला तर एकदाच करतात, पुन्हा डबल ते बी समाजाचे डोळे उघडले पाहिजे म्हणून. मग वर्णन करावं विरोधकानं आणि वर्णन करतात तुकोबारायांचं. घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबा समर्थ म्हणतो कोण? रामेश्वर भट्ट. कट्टर हाड
वैर ज्यांचं तो स्तुती करतो, तो वर्णन करतो जगद्गुरु तुकोबारायांचं. वर्णन करावं वैर्यानं. 4-5 खाकी कपड्यावाले खादीचे कपडे घालेल, संबंधासाठी एका गावात गेले. सकाळी सकाळी इकडून एक माणूस ते टमरेल घेऊन चालला होता. म्हटलं शामराव पाटलाचं घर कुठे आहे? नाव नका काढू माझ्या पुढं त्या नालायकाचं. सकाळी सकाळी त्याचं नाव घेतलं, माझा दिवस बोर जाणार. झालं काय? त्याचं नाव काय? त्याचं तोंड सुद्धा पाहत नाही आम्ही. 3 पिढ्याचं वैर आहे त्याचं माझं. नाही पण मग त्याचं घर बोलायचं नाही, नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्या पुढे. चुकलं आमचं. पुढे जातो. कस काय आले होते? नाही जाऊ द्या ना, आता तुमचं वैर आहे 3 पिढ्यापासून. हा कळलं आता, ते पाठ झालं आमच्या. पण मग काम काय होतं? काही नाही, आमची मुलगी डॉक्टर आहे, MD झालेली, आणि शामराव पाटलाचा मुलगा बी डॉक्टर झाला म्हणे, MD. मग ते संबंधासाठी आलो होतो. ऐका, आमचा 3 पिढ्यांचा वैर एकमेकाच्या मरणावर टपलेले आम्ही. पण हा त्याचा कट्टर विरोधक तुम्हाला सांगतो की त्या शामराव पाटला सारखा चांगला माणूस आमच्या तालुक्यात सुद्धा नाही. सांगतो कोण? वैरी. तसं रामेश्वर भट्ट वैरी, पण त्यानं म्हणावं धन्य तुकोबा समर्थ. मग तुकोबारायांना समर्थ म्हटलंय, त्याला धन्यता दिली. वैर्याला धन्यता द्यावी परीक्षेत 5 झाल्यानंतर. मग समर्थ आहेत. मग समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ 2च आहेत बघा. गतिर्वृता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. जो जगाते चालिता म्याची नियमिला साता. काळू ग्रासी तसे भूता, वृक्षाच्याही पान हले ज्याची सत्ता. राहिली हंता मग कोठे चाले हे शरीर, कोणाची या सत्ते. कोण बोलविते हरिवीन. वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा हा ब्रह्मांडाचा धनी, एवढा हा ब्रह्मांडाचा मालक तो समर्थ आहे. मग तुकोबारायांना समर्थ म्हणण्याचं कारण, यमानं पाठवले लोक, यमदूतानं यम पाठवले एका गावामध्ये. जा म्हणे 4-5 जणांची यादी आहे, त्याला घेऊन ये म्हणे. त्याचं आटपलं म्हणजे ते यमदूत आले त्या गावात. होय कुठे गेले इतके 5-6 जण? ते म्हणे पंढरपूरला जायला म्हणते पायी दिंडीत. हा पायी दिंडीत गेले? हो. हे निघले तिथं. यमदूताला सांगितलं ते दिंडीत गेले म्हणे, दिंडीत जा. दिंडीत निघले तर दिंडी लांबच. त्या पताका, ते टाळ, तो विना, तो गजर, सगळे ते वारकरी. मग हे जे गेलं ते डुप्लिकेट. नामदेवरायाची दिंडी होती ती, कडक नियम. हे डुप्लिकेट येईल. ते म्हणे गण लावा. गण लावायला लागले. ताराचा रेडीमेड. माळा घातल्या टपुऱ्या, झाकेल द्या, उघड्या करा. या यमदूतानं लांबूनच पाहिलं. अरे ते म्हणे ते तर दिंडीत आहे. म्हणे दिंडीत जा. म्हणजे आम्हाला दिंडीत जाता येत नाही. नामदेवरायांना हे म्हणतात आता आम्हाला जाणं ना आता दिंडीत. गजर करा. पुण्याली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. हे मांगच पळाले. त्यानं खरे जात नाही म्हणे. नाही घुसा. यमदूताला सांगितलं घुसा. हे म्हणे ते आम्हाला येऊ घुसू देत नाही. त्याच्या गळ्यात मोठा टपुऱ्या माळा आहे. मग तुम्ही तर लांब आहे, तुम्हाला कस काय दिसल्या? उघडे वर ठेवले. मग ते आले जवळ जवळ.
पण भगवंताचा आदेश आहे, नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा, सुदर्शन हवा घरटी घेऊन फिरत असे. जाऊ नका तिथं, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा. मग हे जायला लागले. नामदेवरान सांगितलंय, वारकऱ्यांनो पताका उलट्या करा. महाराज त्या पताका उलट्या केल्या, जे पळत सुटला म्हणसान काळ, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुळिया रे. काळाला सुद्धा त्यांनी पळत केलं. ऐसा तू समर्थ. मग असा हा भगवान परमात्मा समर्थ आहे. मग तुकोबरायांना समर्थ म्हणण्याचं कारण काय? जी शक्ती त्या भगवंताच्या नामात आहे, तीच शक्ती जगद्गुरु तुकोबरायाच्या नामामध्ये आहे. तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. केला हा पुरुषार्थ, म्हणून धन्य तुकोबा. हा पुरुषार्थ केला त्यांनी. कळीकाळावर वेळ मिळाला. कळीकाळाचे माथा देऊ पाय, काळ गुलाम सलाम करे तुकया घरी राबवत. एवढी ज्यांची शक्ती, कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर. कोणत्या? विठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. तुम्ही पहिलेच दमेले, एकदा हात वर करा. गणेश दादा फिरले, ब्रह्मांड नायक. हात वर करा. शाबास सगळे. वा. बाल्कनी मधले सगळे घ्या. शाबास. ज्ञान विठोबा रखुमाई, जय ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, वा वा वा. काय न म्हणता सगळे कामं करून राहिले तुम्ही. हात खाली करा आता. केले काय? बापरे, हुशार आहे. न सांगता सगळे. धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ. नुसती नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज, तो काळ तिथं येऊ शकत नाही. एवढं सोपं साधन आम्हाला त्यांनी दिलं. पण हे साधन देतात असताना लय खस्ता खाल्ल्या. बरं तुम्हाला माहिती आहे, लहानपणीच बाळकडू मिळालेलं. 7 वर्ष 7 पिढ्या गेलेल्या. 8व्या पिढीतले तुकोबा आहे. लहानपणीच पोरायला घ्यायचं. दगडाचे टाळ कोण त्याचा नाद घेते गाता, छंद टाळ नाही. खेळायचे पोरं टाळ वाजवायचे दगडाचे. शेजारचे गावातले शेजारी बाजारी काय लावलं? टाळ मृदंगाची घाई
माझं कपाळ उठते बाई, माझं कपाळ उठते बाई 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 तुझे पाय मुरो तुका दुईकडे चोर, ना संसार ना परमार्थ, अशी तुकोबरायची गती झाली. ज्यावेळेस बघा तुम्ही शेतकऱ्यांचं, आमचे लहाने दादांना मी बोलत होतो, शेतकरी ज्यावेळेस मला वाटतं 1551ला दुष्काळ पडला, 1551ला दुष्काळ पडला आणि 1552 मध्ये वल्ला दुष्काळ पडला. पहिलं खायला मिळालं नाही, त्याच्यात बायको मेली, पोरग मेलं. दुष्काळ आटिले द्रव्य नेला, मानश्री एक अन्न करिता मेली. केवढे संकट आहे हो. बायको मेली, बायको डगमगले नाही. माझा समाज आहे, खतावण्या होत्या, जागीरदारी होती, सगळ्या खतावण्या बुडवून टाकल्या इंद्रायणीच्या डोहात. माझा समाज कर्जमुक्त करणारा पहिले क्रांतिकारी जर कोण असतील तर जगद्गुरु तुकोबार आहे. महाराज हे एवढं केलं तरी लोकांनी त्यांना त्रास देणं सोडलं नाही. त्या बाईले काय घरी काय बाईला सांगितलं की तू त्यांना घरी बोलव, अंगावर पाणी काय टाकलं उकळतं, अंगावर फोड आले. काही कुठाळक्यांना परमार्थ सहन होत नाही. माशीच्या जातीचे लोक आहे, माशीचे. मारतण बाबा एक पाहुणा गेला, रातभर राहिला, दुसऱ्या दिवस त्याला पाहुणचार केला. श्रीखंड बासुंदी लाडू जिलेबी चक्का गुरतकुल्ल्या मधकुल्ल्या मालपोहा केसरी भात पांढरी भात वांगे भात उडदाच्या पापडाचा कोचमारा शेंगदाणे चटणी तिळाची चटणी आंब्याचं लोणचं मोहरीचं लोणचं तिळाचं लोणचं मस्त घरच्या म्हशीचं ताक होतं. चूल पेटवली, पातेलं ठेवलं, तेल टाकलं, जिरी टाकली, मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, सणाना फोडणी दिली, सुंदर प्रकारे जी कढी तयार केली, जेवणाची तयारी केली. ताटाला पाठ, पाठीला पाठ, बसायला पाठ, उदबत्त्याचा घमघमाट, रांगोळ्या दाट, जिकडे तिकडे थाटच थाट. बसला पाहुणा जेवायला. त्या ताटामध्ये एक मोठी वाटी आणि त्या वाटीमध्ये ठेवलेली सुंदर अशी बासुंदी. बासुंदी खायला पाहुण्यानं सुरुवात केली. समोर खांब होता. दादा खांब होता म्हणलं, आणि त्या खांबावर माशी बसेल होती. माशी तिनं पाहिलं, ती चटकन उठली आणि त्यात पटकन त्या ताटावर जाऊन बसली, ताटाच्या काठावर, आणि ती बोलायला लागली पाहुण्याशी. पाहुणे दादा, काय माझं अख्खं आयुष्य या घरात बर्बाद झालं. मी एवढे पक्वान्न अजून खाल्ले नाही, आणि तू 1.5 दिवसात पाहुणा आला आणि एवढे पक्वान्न खाऊन चालला, एवढी बासुंदी खातो. पाहुणा म्हणे, बाई मी ती बासुंदी खात नाही, तू खाय. म्हणे मला खायची नाही. मग म्हणे मला खाऊ दे. म्हणे मला पावत नाही. कोण म्हणती? माशी. काही माशीच्या जातीचे लोक आहेत समाजात. खूप आम्हाला परमार्थ करू द्या, करू द्यायचा नाही. अहो तुम्ही करा, आम्हाला करायचं नाही. मग आम्हाला करू द्या, तुम्ही करता तो आम्हाला पावत नाही. अशा जातीचे लोक, त्या जातीच्या लोकांना कंटाळून शेवटी तुकोबाराय डोंगरावर गेले, जगाचा त्याग केला आणि तिथं जाऊन परमार्थ सुरू केला. तो काय म्हणे, या माईकांताचा वास. तिथंही या कुटाळक्यानं सोडलं नाही, तिथं बी बाई पाठवली. बाई तिथं बी जाई होतो माते न करी साया जा मी विष्णुदास तैसे नव. पण ज्या वेळेस तुकोबरायांचा जन्म वसंत पंचमीचा, माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीचं महत्व असं आहे की त्या वाळलेल्या झाडांना अंकुराने पालवी फोडते. तसं जगद्गुरु तुकोबरायांनी वसंत पंचमीला अवतार घेतला. या भक्तीचा हा कोवळा अंकुर त्यांनी फुलवला, आणि तो कोवळा अंकुर फुलत फुलत बोरगाव मध्ये गेला, आणि बोरगाव मधून तो पुन्हा फुलत फुलत दरकवाडीमध्ये आला. ही पंचमी, वसंत पंचमी, हा भक्तीचा सुगंध आज दरवळतोय. हे अंकुर फुटलेले आहेत, हे भक्तीचे, हे तुकोबरायांच्या अवतार घेतल्यानंतर त्यांच्या कर्माची ही फळं आहेत.
आणि ती आपण उपभोगतो आहोत. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी भक्तीचा मुळा फुलवला. त्या ठिकाणी काय तिथं जाऊन त्यांनी अभंग रचना केली. अभंग रचना त्यांना पाहली नाही. मग त्यांनी काय केलं की हे अभंग तू का रचलेस? वेदांत पंडिताचे दुकान बंद झाले. सर्वसामान्य परमार्थ करायला लागल्यावर याचं दुकान बंद. त्यानं आंदोलन केलं, ह्या गाथा पाण्यात बुडवा. बर बर पाण्यात बुडवला. हो तुकोबरायाचा गाथा पाण्यात बुडवला. जगद्गुरु तुकोबराय समर्थ, भगवंत समर्थ, काळ भीतो म्हणून समर्थ. मग प्रभू रामचंद्रजी जेव्हा रावणावर युद्ध करायला जायचं, स्वारी करायला जायचं, त्यावेळेस त्यांनी सेतू तयार केला. कशाचा? दगडाचा. राम नाम आधार जिन्हे, राम नाम आधार जिन्हे, राम नाम आधार जिन्हे वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तिर जाते हैं. मोठमोठ्याला गीत आहेत, सांगायला वेळ नाही. घड्याळचा काटा कटकट पुढे चालला म्हणून मला बी पटकन आवरायचं. रागवे सागरात पाषाण तारिले, हे समर्थाचं लक्षण आहे. मग भगवंतानं रामानं त्या ठिकाणी पाषाण तारले. तुकोबराय समर्थ का? जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. जसे राघवानं पाषाण तारले तसे भगवंतानं तुकोबरायाचा गाथा तरला. रागवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. मग तसा त्या ठिकाणी म्हणून ते धन्य तुकोबा समर्थ. पण का हो महाराज, त्या भगवंतानं राम अवतारामध्ये ते दगड तरले, तुकोबराचा गाथा तरला. अरे पण ज्यांचे दगड तरले, ज्यांनी दगड तारले तो राम, अरे तो विष्णूचा अवतार आहे ना. आणि मग तुकोबराय म्हणे रामेश्वर वाट दीजा, म्हणे रामेश्वर वाट दीजा, म्हणे रामेश्वर वाट दीजा, म्हणे रामेश्वर वाट दीजा, म्हणे रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नाही दुजा. हे दोन्ही एकच आहेत. मग असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांनी शेवटी आता दिसू नये जना ऐसे करी नारायणा. मग आता मला थांबायचं नाही, कंटाळा आला, कार्य संपलं. मग त्या ठिकाणी फाल्गुन वद्य बीज म्हणजे आजच्या दिवशी
दुपारी 12 वाजता भगवान परमात्मा तुकोबारायांना घ्यायला आले. हां, भगवान परमात्मा त्याला ती प्रार्थना केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. आता येतो आम्ही, आता येतो स्वामी आम्ही, कृपा असो द्यावी तुम्ही. हे सगळं तुम्ही आतापर्यंत बहुदिवस सांभाळ केला. सद्गुरूची कृपा, बाबाजी चैतन्यांची कृपा, त्या ठिकाणी सर्व काही संपलं. आता आम्हाला जायचं आहे. भगवंताचं विमान आलं दुपारी 12 वाजता. आल्यानंतर विमान आलं, सगळे देहूतले लोक तिथं जमा झाले. आणि ते लोक स्वार्थी, लोकायला काय म्हणून फायदा आहे. जिजाबाईल म्हणलं चाल म्हणे माझ्या संघ वैकुंठाले. नाही म्हणे मी म्हैस गा म्हणे बैस तू म्हशीचं बाळात पण करत. आम्ही चाललो. यायचं का? काही लबाड लोक. महाराज म्हणलं आशीर्वाद द्या ना आम्हाला. आशीर्वाद तसा पाहिजे. मग तुकोबरायांना आशीर्वाद मागितला. मग तुकोबरायांनी आशीर्वाद दिला, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. जसं तुमचं कर्म, जसा तुमचा धर्म, तसा तुम्हाला आशीर्वाद. हुशार आशीर्वाद देणारे असे जगद्गुरु तो म्हणे आशीर्वाद दिला. आणि विमानी बैसोनी ते निघून गेले. बरं, विमानी बैसोनी गेला तो सावळा निळोबा राय सांगतात. आता जातो. आता कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठवा माशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका जगद्गुरु तुकाराम. असे जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा बीजोत्सव. आजच्या दिवशी ते नंदोरीक ना झाड आहे ना, ते आज गलगल खलखल खलखल खालतं. ही भक्तीची शक्ती आहे. म्हणून असा हा भव्य दिव्य सोहळा आज या ठिकाणी झालेली वेडीवाकडी माझी सेवा. जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ गमन. वेळ झाला, धावपळ करत जसं जसं जमवता येईल तसं जमवण्याचा प्रयत्न केला. मार्तंड बाबाचं दर्शन झालं, तुम्हा गावकऱ्यांचं दर्शन झालं. वा सुंदर गुणीजन मंडळी आहेत. आमचं ब्रह्मांड नायक चॅनल आहे, ब्रह्मांड नायक गणेशदादा सोनुने. स्पेशल त्यांनी परमार्थासाठी वाहून घेतलं. दुसऱ्या रीलनी बनवत ते विचित्र. कारण हे सुंदर दिसणारं सुचित्र याचीच ती रील बनवतात. फेमस चॅनल आहे. आणि आज हा कार्यक्रम रात्री सांगितलं की नुसत्या महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात हा दिसून राहिला. लाईव्ह कार्यक्रम आहे. आणि आपले हे जे भक्ती आहे ना, हे भक्तीचा प्रसार जगामध्ये चालला, जगात. मग संतांचा संकल्प पुरा होतोय. अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथ बाबाची ही संकल्पना आहे. आणि ती संकल्पना आज या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून जगामध्ये पसरते आहे. म्हणून त्यांच्यासाठी सबस्क्राईब करा. एकदा चॅनलवाल्यासाठी टाळी वाजवा दादा, जोरात वाजवा. झालं. मला माहीत आहे तुम्हाला काळाची कुळकुळ होऊन राहिली. दुसरी टाळी होऊ द्या गायनाचार्यांसाठी. तिसरी टाळी होऊ द्या मृदंगाचार्यांसाठी. चौथी टाळी होऊ द्या साऊंड सिस्टीम साठी. वा 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 वा, जोरात टाळ्या वाजल्या. आता आम्हाला आहे ना तुमच्यासाठी टाळी वाजवायची आहे नॉनस्टॉप. आता तुमच्यासाठी टाळी वाजवायची आहे. पण भानगडे अशी आम्ही कितीही हातपाय आपटून जर टाळी वाजवली तर तुमच्या टाळी इतका आमचा आवाज येणार नाही. काहून? आम्ही अल्पसंख्याक आहे. मग आम्हाला तुमच्यासाठी टाळी वाजवायची आहे ना. आमची जर टाळी फिक्की पडली तर आम्ही डाऊन होऊन जाऊ. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. ऐका, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या आणि मग आमच्यातर्फे सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. काय आनंद आहे महाराज. हे संतांच्या संगतीत मिळतं, झिंगणांग चिंगणांगमध्ये नाही मिळत. काय करू बांधेल होतं आज. जाऊ द्या, आनंद झाला. तुम्ही नामस्मरण केलं, गजर केला, तुम्ही थकलेत, झडीत मोठ धरूनही. पण एकदा मला असं वाटतं गणेश दादा, एकदा हां तुम्ही फक्त एकदा हात वर करा. आता एकदा शाबास. तुम्ही म्हणसाल काय लावलं बाबा, हे आमच्या पोटात बजरंगबली उड्या मारून राहिले. आता टाळ बंद राहील.
बकवास बंद राहील, तुमच्या तोंडातला येणारा आवाज बी बंद राहील. हात वर करा. असं कीर्तन चालणार आहे आता अर्धा तास. मी पुढं म्हणतो, तुम्ही मांग म्हणा, हातवरच राहू द्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. टाळी नका बाजू. वा वा. हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. जोर से ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वा 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 वा. हातवर करा. आता गजर झाला, आता आडवे हात करा. वा वा वा. कोणीच बोलू नका आता. आता पीटीचा पिरियड सुरू झाला. आता माझ्याकडे लक्ष द्या. माझा जसा हात वर जाईल तसा हात वर जाऊन एक टाळी आली पाहिजे. एक. हा सरपंच हात असं करा. असं हा. बोल नका, बोल नका. हा रेडी. माग पुढं झालं. आडवा. जोरात वाजवा. शाबास. आडवा. हा बोल नका. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज. झालेली सेवा शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबरायांच्या चरणारविंदी सविनय सदिच्छा सेवा पूर्ण करून असाच परमार्थ करण्यासाठी भगवान परमात्मा तुम्हाला उदंड आयुष्य, उदंड शक्ती आणि उदंड संपत्ती देऊन असंच महान कार्य तुमच्या हातून प्रभू करून घेत राहो. हीच भगवत चरणारविंदी सविनय सदिच्छा व्यक्त करून सर्वांना त्रिवार नमस्कार करून सेवेला पूर्णविराम.